तर हाय हॅलो नमस्कार. तर आज मी करणार आहे चुक्याची भाजी. तर आधी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली भाजी चुक्याची आणि शापाची. दोन्ही धुवून घेतल्यानंतर चिरून घेतली. पटपट पटपट पट अशी चिरून घेतली. चुक्याची चिरली पटकन, पण जरा शेपाची चिरायला वेळ लागला. ती थोडी हातातून निसरत होती, त्यामुळे हळूहळू चिरून घेतली शेपाची पण. चला आता ही भाजी शिजायला टाकल्यानंतर अजून मला भाकरी करायची होता, पण आधी भाजी कापून घेते छान मस्तपैकी अशी. तर श्रीषा झोपली तरच मला ही कामं करावं लागतात, तर ते उठल्यावर काहीच करून देत नाही. नुसती पायाला धरून किचनपाशी आले पायाला धरून उभं राहते. त्यामुळं चाललंय आता माझं काम. तर तुम्ही भाज्या आधी धुवून घेता का चिरल्यानंतर होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही तर आधी भाजी धुवून घेतो आणि मगच चिरून घेतो. कुठली पण भाजी असली तरी पण तसंच असतं. तर आता इथं भाजी झाली चिरायची. भाजी काढून ठेवते आता. काढल्यानंतर कढईत पाणी ठेवते गरम करायला. तर किचन ओटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय खालचं घेतलं किचनवरचं तरी काही नाही एवढं. आणि इथं श्रीषाचा आवाज येत असेल तर तिचा आवाज इग्नोर करा. मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे परत व्हिडिओला, त्यामुळे. तर आता मी इथं तर मी आता कढई ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तांबं पाणी ओतून घेतलं. पाणी गरम झालं किंवा नाही झालं तर लगेच आम्ही भाजी त्यामध्ये टाकून भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची चांगली आणि भाजी भाजी